हाऊ टू यूज यूट्यूब. आज ना आपण यूट्यूब कसा वापरायचा ते शिकूया. पहिल्यांदा मी परत मोझिला फायरफॉक्स हे माझं जे ब्राउझर आहे त्याला मी एकदा क्लिक करतो. त्यानंतर हा मोझिला फायरफॉक्सचा ब्राउझर ओपन होईल. या इथे जर बघितलं गुगल ब्राउझरला तर यू विल फाइंड सर्च, इमेजेस, मॅप्स, प्ले, यूट्यूब. इथे एक त्यांनी असा मेनू दिलेला आहे. त्या मेनूमध्ये जीमेल पण आहे, न्यूज पण आहे आणि यूट्यूब पण आहे. मग कॅलेंडर आणि इथं मोर म्हणून तुम्ही दाबलत ना एकदा तर इथं तुम्हाला ट्रान्सलेट कुठल्याही भाषेचं ट्रान्सलेशन करता येतं, इंग्लिशमध्ये किंवा दुसऱ्या भाषेत. आणि मग बुक्स आहेत, ऑफर, वॉलेट, शॉपिंग, फायनान्स, फोटोज, व्हिडिओज आणि मग बरंच काय काय आहे. तर आज आपण काय करायचं आहे, आज आपण शिकायचं आहे यूट्यूब कसं वापरायचं. आणि यूट्यूब काय आहे. बेसिकली यूट्यूब म्हणजे लोक येतात आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवतात. जसं मी आज बनवतोय तसं व्हिडिओ बनवून माहितीचे व्हिडिओज या यूट्यूब या साईटवर ते लोड करतात. म्हणजे माणसांना जर शिकायचं असेल तर ते तिथे जाऊन तुम्हाला शिकता येतं. आज आपण आता यूट्यूब ओपन करून बघूया. यूट्यूब ओपन केल्यानंतर पहिल्यांदा असा स्क्रीन येतो. असं मध्ये काहीतरी आलं ना तर तुम्ही प्लीज कॅन्सल करून टाका. इथे क्रॉस करून हा त्याचा महत्त्वाचा स्क्रीन आहे. यूट्यूबमध्ये बरंच काय काय असतं. बेसिकली पॉप्युलर यूट्यूब काय चाललंय, लोकांना काय आवडतं. म्युझिक आहे, स्पोर्ट्स आहेत, गेमिंग आहे आणि बरेच एंटरटेनिंग असे व्हिडिओज आहेत. निरनिराळे असे व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळतात. काय होतं की आपण जेव्हा शिकतो ना त्यावेळेला ऑडिओ व्हिज्युअल जर तुम्ही बघितलं तर लगेच तुम्हाला कळतं. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला शिकायचं हाऊ टू कुक ओके बटाट्याची भाजी. तर आहे का बघूया आपण एकदा. आणि असं दाबून झालं की इथे असा एक भिंगासारखा प्रकार आहे, त्याला एकदा आपण क्लिक करायचं. आणि काय म्हणताय इकडे बटाट्याची भाजी, आलू सब्जी. अरे वा, महाराष्ट्रीयन रेसिपी. त्यानंतर होममेड क्विक अँड इझी आलू सब्जी, ड्राय पोटॅटो करी. मग बटाटा सुका भाजी, पोटॅटोज महाराष्ट्रीयन स्टाईल. असे बरेच व्हिडिओज इकडे तुम्हाला बघायला मिळतील जिकडे बटाटाची भाजी आणि पुरी भाजी वगैरे सगळं ते दाखवतात. मग काय करायचं आपल्याला, तुम्हाला कुठला ह्यातला व्हिडिओ बघावा असा वाटतो तो व्हिडिओ जाऊन एकदा क्लिक करायचा. तर आपण काय करूया, इकडे पुरी भाजी कुठे दिसते का बघूया. त्या होती मग अशी ना पुरी भाजी. या पुरी भाजीला जाऊन एकदा आपण क्लिक करू. पुरी भाजी क्लिक झाली की असा हा व्हिडिओचा मी याचा व्हॉल्यूम कमी करतो म्हणजे मी काय बोलतो ते लक्षात येईल. असं काहीतरी एक स्क्रीनवर तुम्हाला दिसेल जिथे तुम्हाला असा हा काळा स्क्रीन दिसेल जिकडे व्हिडिओ चालणार आहे. आणि बाजूला इकडे निरनिराळे परत रेसिपीज तुम्हाला दिसतील. आजकाल नवीन असं आहे की जेव्हा तुम्ही यूट्यूब चालू करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळेला इथे एक ॲडव्हर्टाइजमेंट दिसते आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला स्किप करता येते. याला म्हणतात स्किप ॲड. हे जर तुम्ही स्किप केलं ना तर तुम्ही डायरेक्ट त्या पुरी भाजीच्या रेसिपीमध्ये त्या व्हिडिओमध्ये शिरणार. मग आता हा रेसिपी सुरू झाली. आता हा स्क्रीनबद्दल आपण माहिती घेऊया. पहिल्यांदा म्हणजे हे पॉज बटन आहे जे दिसतंय ते क्लिक केलं की व्हिडिओ पॉज होतो. मग परत तो ट्रायंगल दिसतोय तिथे आपण क्लिक केले की तो व्हिडिओ प्ले होतो. त्याच्या बाजूला जे बटन आहे ते व्हॉल्यूमचं आहे. ते व्हॉल्यूम इथं हा जशी उभी इरेज दिसते या व्हॉल्यूमला, हिला अशी डाव्या माऊसवर क्लिक करून दाबून तुम्ही याचा आवाज मोठा करू शकता. पुरी भाजी. त्यानंतर आपण याचा आवाज कमी करू म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. त्यानंतर काय आहे, इथे टायमिंग आहे. इथे 9 मिनिटं आणि 18 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आणि हा जो प्रकार आहे इथे 36-39 इतक्या सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला. तर इथे या व्हिडिओचं टोटल टायमिंग आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण व्हिडिओ उघडतो आणि इकडे जवळजवळ 40 मिनिटं दिसतात आणि मग नको वाटतं, एवढा मोठा व्हिडिओ बघण्यात काही पॉईंट नाही आहे. मग काय करायचं, अशा वेळेला जाऊन इथे बघायचं. मग इथं सुद्धा तुम्हाला बघितल्यानंतर कळेल 2 मिनिटं आणि 3 सेकंदाचा आहे, हा 7 मिनिटाचा आहे, हा 7 मिनिटं 38 सेकंदाचा आहे, 5 मिनिटं आणि 35 सेकंदाचा आहे. हे तुम्हाला असं बघता येतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर ह्याला म्हणतात क्वालिटी. आपण क्वालिटी चेंज करू शकतो.
आता या व्हिडिओची क्वालिटीमध्ये ऑटो हा नेहमी चांगला, कारण ऑटोमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला काही डोक्याला त्रास करून घ्यायची गरज नाही. पण 240 पिक्सेल, 360 पिक्सेल, 480 पिक्सेल आणि मग 1080 पिक्सेल, जेवढं जास्ती तुम्हाला नंबर दिसतो ना, त्यांनी त्याची क्वालिटी या व्हिडिओची चांगली दिसते. त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे तुम्हाला जर थोड्या वेळाने बघायचं असेल तर तुम्ही तो तिथे क्लिक करू शकता आणि मग थोड्या वेळाने 15 मिनटं 30 मिनटं जे काय असेल तुम्हाला कधी बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आधी साइन इन करायला लागतं. हे आपण याच्यावर नंतर बोलू. हा जो प्रकार आहे हा म्हणजे आत्ताचा जो साईज आहे या साईजमध्येच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळतो. ह्याच्या बाजूचं जे बटन आहे चौकोनी, हे जरा मोठं लार्जर प्लेयर आहे. हे जर तुम्ही दाबलत ना तर हा व्हिडिओ मोठा होणार स्क्रीनवर. आणि ह्याच्यापेक्षाही जर तुम्हाला मोठं बघायचं असेल तर तुम्ही हा शेवटचा जो स्क्रीन आहे फुल स्क्रीन तो दाबलात की अखंड स्क्रीनभर तुम्हाला दिसणार आहे हा व्हिडिओ. आता हा थांबला आहे, त्याला आपण चालू करू. ओके, सो परत याला छोटा केला आणि मला वाटतं हा HD मध्ये गेल्यामुळे ह्याला जरा वेळ लागला. आपण खाली जाऊ. आता ह्या व्हिडिओची माहिती असते आणि इथे काही लोकांची कॉमेंट्स असतात. तर पहिली गोष्ट अशी आहे की पहिला सब्जेक्ट असा आहे की पुरी भाजी, पफ फ्राईड इंडियन ब्रेड. आणि इथं तुम्ही बघितलं तर ह्या कुठल्या माणसाने हा व्हिडिओ केलेला आहे तर ही कुठली तरी बाई आहे, इंडियन कुकिंग एव्हरीडे. आणि या बाईचे 103 व्हिडिओज आहेत. हे 8,278 लोकांनी हे सबस्क्राईब केलंय आणि आतापर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा 17,279 लोकांनी बघितला आहे. त्यातल्या 36 लोकांना आवडला आणि एका माणसाला आवडला नाही. आपण खाली गेलात आणि इथं शो मोर म्हणून आहे, ते जर बटन दाबलं तर अजून काय माहिती असेल तर तुम्हाला इथे बघायला मिळते. खाली गेल्यानंतर लोकांचे कॉमेंट्स आहेत की कोणाकोणाला आवडला, कोणाला आवडला नाही, हे सगळे इथे कॉमेंट्स आहेत. तुम्ही पण हे कॉमेंट्स लिहू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला जाऊन यूट्यूबला रजिस्टर करायला लागतं आणि त्यासाठी तुम्हाला जीमेलचा ID लागतो. तो जर ID असेल तर इथून तुम्ही साइन इन करू शकता आणि साइन इन केल्यानंतर हे बटन दाबलं की तुम्हाला इथे तुमचं जीमेलचं अकाउंट नंबर इथे लिहायला लागेल आणि मग पासवर्ड लिहायला लागेल. ते झालं आणि मग क्लिक केलं की तुमचं साइन इन होईल. सो लेट्स गो बॅक टू यूट्यूब. तर अशा तऱ्हेने हा यूट्यूब तुम्हाला बघता येतो. काय वाटेल ते तुम्हाला लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल ब्लड टेस्ट. ओके, आणि ब्लड टेस्ट प्रोसिजर्स और ब्लड टेस्ट फॉर एक्झाम्पल नंबर 2. आणि तुम्हाला परत त्या सब्जेक्टवर बरेच काही गोष्टी बघायला मिळतात की कुठल्या टाईपचे ब्लड टेस्ट असतात वगैरे काय काय वगैरे. किंवा आपण लिव्हरच्या बद्दल बरेच जणांना आपण विचार करत असतो की लिव्हर ओके डिसीज. सो काय काय प्रकारचे लिव्हरचे रोग आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सिम्पटम्स काय आहेत ते जर तुम्हाला बघायचं असेल ते बघू शकता. किंवा हेल्दी फूड असं जर तुम्हाला बघायचं असेल तर हेल्दी फूड लाईफस्टाईल बघूया आपण. सो इथे लिहिलेलं आहे हेल्दी लाईफस्टाईल. इथे येऊन हेल्दी लाईफस्टाईल क्लिक केलं की मग बरंच काही हेल्दी लाईफस्टाईलवर सिक्रेट्स फॉर हेल्दी लाईफस्टाईल, न्यूट्रिशन वगैरे वगैरे वगैरे. मग हाऊ टू लूज वेट, म्हणजे हाऊ टू लूज वेट. आणि आपण हे बघितलं तर हाऊ टू लूज वेटवर पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे जे काही अर्थ ते इथे तुम्हाला ते व्हिडिओज येतात आणि मग ते ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनमुळे तुम्हाला लवकर शिकायला मिळतं. हाऊ टू यूज फॉर एक्झाम्पल आयलाइनर. तर कसे तुम्ही आयलाइनर कॉस्मेटिक कशी यूज करायची असतात. ओके, और हाऊ टू टेक केअर ऑफ हेअर फॉर एक्झाम्पल, हाऊ टू टेक केअर ऑफ हेअर. आणि मग त्याच्यावर तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे की काय बाबा तुम्ही हाऊ टू टेक केअर ऑफ माय हेअर अँड हाऊ आय ग्रो इट आउट वगैरे वगैरे.
सो आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यूट्यूब हे रिअली हेल्पफुल आहे. मराठीमध्ये मी मुद्दामून हा प्रोग्राम तयार केला की लोकांना जे आता आई वडील घरी असतात आणि त्यांना वेळ काढायचा असतो किंवा शिकायचं असतं परंतु पटकन कळत नाही, तर त्या लोकांसाठी म्हणून मी असा हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला आवडला असेल असं मी गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे आपली जी काही सूचना असेल ते आम्हाला कळवा. थँक्यू व्हेरी मच. बाय.